नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या, मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर. स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी 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 TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. रिज्वेल, ठाणे शहरातील इमिटेशन ज्वेलरीचे सर्वार्थाने सर्वात भव्य दालन. रिज्वेल, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अपूर्व संगम. रिज्वेल, आकर्षक डिझाईन्स आणि अप्रतिम कलाकुसरीचा नजराणा. रिज्वेल, हैदराबादी पर्ल्स, अमेरिकन डायमंड ज्वेलरी, अँटिक ज्वेलरी, सेमी प्रेशियस स्टोन ज्वेलरी, रियल सिल्वर ज्वेलरी, प्रेशियस स्टोन ज्वेलरी, वेस्टर्न ज्वेलरी, कुंदन ज्वेलरी, कॉर्पोरेट आणि होम डेकोर साठी गिफ्ट आर्टिकल्स यांच्या असंख्य व्हरायटीज. रिज्वेल. रिज्वेल, व्यास ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, बेडेकर हॉस्पिटल समोर, गावदेवी मैदान, ठाणे पश्चिम. फोन नंबर 02232529802 आणि 25380076. रिज्वेल. यंदाची दीपावली साजरी करू हेरम आर्ट्सच्या आकाशकंदिलांसह. हेरम आर्ट्सची पर्यावरणपूरक आकाशकंदिलं, सुंदर, आकर्षक आणि कलात्मक डिझाईन्स जी करतील आपली दीपावली अधिकाधिक प्रकाशमान. तर मग या दीपावलीमध्ये करू प्रकाशाची भरपूर उधळण हेरम आर्ट्सच्या कलात्मक आकाशकंदिलांसह. हेरम आर्ट्स, राम मारुती रोड, ठाणे. बिल्डर सूरज परमार प्रकरणामध्ये फॉरेन्सिक लॅबच्या रिपोर्टनंतर नावं आलेल्या 4 नगरसेवकांनी काल ठाणे सेशन्स कोर्टामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. ठाणे सेशन्स कोर्टाने या 4ही नगरसेवकांचा अटकपूर्व जामीन नाकारला आहे. काल ठाणे सेशन्स कोर्टामध्ये जवळपास 4 तास चारही नगरसेवकांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. मात्र न्यायमूर्तींनी अखेर या 4ही नगरसेवकांना जामीन नाकारला आहे. काल ठाणे सेशन्स कोर्टामध्ये ज्यावेळेस ही सुनावणी सुरू झाली त्यावेळेस सहपोलीस आयुक्त श्री लक्ष्मीनारायण हे देखील जातीने उपस्थित होते. ठाणे शहरातील 4ही नगरसेवकांच्या वतीने नामांकित वकिलांनी युक्तिवाद केला, तर विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी पोलिसांच्या वतीने युक्तिवाद केला. सूरज परमार प्रकरणाची चौकशी CBI मार्फत करावी अशी मागणी ठाणे महानगरपालिकेतील गटनेते श्री संजय घाडीगावकर यांनी केली आहे. संजय घाडीगावकर यांनी या संदर्भात मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये एकंदर 32 मुद्दे त्यांनी उपस्थित केले आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या या प्रकरणाची व्याप्ती खूप मोठी आहे, त्यामुळे ठाणे पोलिसांना हा तपास करणं अशक्य आहे. पोलिसांनी 4 दिवसांनंतर या संदर्भात केस दाखल केली होती, ती देखील मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर. त्यामुळे हा संपूर्ण तपास CBIकडे द्यावा अशी मागणी श्री संजय घाडीगावकर यांनी केली आहे. काल आपल्या दालनात त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की सूरज परमार यांनी सिस्टीम मधील चुकीच्या पद्धतींवर बोट ठेवलंय. त्यांनी शासनाच्या कारभारावर, महापालिकेच्या कारभारावर बोट ठेवलंय. तर त्या सर्व गोष्टींचा उहापोह आणि त्याची चौकशी हे CBIच करू शकते व्यवस्थित. या क्षेत्रातील पोलीस अधिकारी करू नाही शकणार. हे आता आम्हाला कळून चुकलेलं आहे. म्हणून हे मी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि मी हा माननीय मुख्यमंत्र्यांना आज पत्र पाठवलंय की त्यांनी या 32 मुद्द्यांचा खुलासा करावा आणि आपल्या पारदर्शक कारभाराचा नमुना पेश करावा. ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना यंदा 12,500 रुपये एवढं बोनस मिळणार आहे, तर महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांना 8.33% एवढा बोनस मिळणार आहे. काल म्युनिसिपल लेबर युनियनचे कार्याध्यक्ष श्री रविराव यांनी या संदर्भात आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांच्याशी एक बैठक केली होती. त्यानंतर आज घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत श्री रविराव यांनी ही माहिती जाहीर केली. ठाणे महानगरपालिकेला सध्या आर्थिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत.
LBT रद्द झाला आहे, त्याचप्रमाणे जकात देखील रद्द झाली आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. अशा वातावरणामध्ये महानगरपालिकेला सानुग्रह अनुदान देणं शक्य नाही अशी भूमिका प्रशासनाकडून मांडण्यात आली होती. मात्र गेल्या 10 वर्षांमध्ये महापालिका क्षेत्रामध्ये 10 लाखांनी लोकसंख्या वाढली आहे, मात्र कर्मचाऱ्यांची संख्या वाढली नाही. अशा विपरीत परिस्थितीत देखील महानगरपालिकेचे कर्मचारी काम करत आहेत. 2014-2015 या आर्थिक वर्षात त्यांनी 216 कोटी रुपयांची उत्पन्नामध्ये भर घातली आहे. त्यामुळे त्यांना सानुग्रह अनुदान मिळणं रास्त आहे अशी मागणी म्युनिसिपल लेबर युनियनच्या वतीने करण्यात आली होती. प्रारंभी 15,000 रुपये एवढ्या सानुग्रह अनुदानाची मागणी करण्यात आली होती. मात्र प्रशासनाने 12,500 रुपये एवढं सानुग्रह अनुदान देण्यास अनुमती दिली असल्याचं श्री रवी राव यांनी सांगितलं आहे. त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या उत्पन्नात वाढ व्हावी या दृष्टिकोनातून प्रयत्न करावा असं आवाहन देखील रवी राव यांनी केलं आहे. आमचं ठाणे महापालिका आयुक्त प्रशासनाची चर्चा झाली. त्याच्यात यावर्षी ठाणे महापालिकेतील कर्मचारी सुमारे 9,000च्या वरती आहेत. त्यांना 12,500 रुपये सानुग्रह अनुदान म्हणून दिलं जाणार आहे. डॉक्टर विवेक लोलगे यांचे आयुर्वेदिक क्षारसूत्र चिकित्सालय पाइल्स, फिस्ट्युला, फिशरसाठी अत्यंत गुणकारी अत्याधुनिक ओझोन थेरपीने उपचार. डॉक्टर विवेक लोलगे यांचे आयुर्वेदिक क्षारसूत्र चिकित्सालय सरस्वती शाळेच्या मागे, पाचपाकडी, ठाणे. दूरध्वनी क्रमांक 022-2530-5723. किटी चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा हृदय रुग्णांसाठी एक अनोखी भेट. केअर वेलनेस EECP सेंटर. हृदय रुग्णांना वरदान ठरणाऱ्या EECP थेरपीद्वारे अँजिओप्लास्टी आणि बायपास टाळा. केवळ 1 महिन्यांची थेरपी. USA FDA प्रमाणित अत्याधुनिक उपकरणाद्वारे मिळवा सुदृढ हृदय आणि आनंदी जीवन. केअर वेलनेस EECP सेंटर. व्हाईट कॅसल. ठाणे शहरातील आदरातिथ्याचं दुसरं नाव व्हाईट कॅसल. आल्हाददायक वातावरणात कुटुंबासह व्यतीत करा एक सुरेख संध्याकाळ. व्हाईट कॅसल. देश विदेशातील वैविध्यपूर्ण चवदार पदार्थांची अप्रतिम व्हरायटी. व्हाईट कॅसल. व्हाईट कॅसल महिंद्र शोरूम शेजारी, घोडबंदर रोड, ओळा, ठाणे. व्हाईट कॅसल. दिवाळीचा सण हा उत्साहाचा सण आहे, आनंदाचा सण आहे. या सणामध्ये कोणाच्याही आनंदामध्ये विरजन पडू नये याचा काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. त्यामुळेच कमीत कमी डेसिबल आवाज असलेले फटाकेच नागरिकांनी विकत घ्यावे असं आवाहन महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण विभागाकडून करण्यात आलं आहे. वागळे एस्टेट परिसरामध्ये नुकतीच विविध फटाक्यांच्या आवाजाच्या डेसिबल्सची चाचणी घेण्यात आली. यामध्ये बऱ्याच अंशी फटाक्यांची डेसिबल्स हे प्रमाणात आढळून आले असले तरी काही फटाके मात्र हे जास्त डेसिबलचे आढळून आले असल्याचं प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी आधी डेसिबल चेक करावे आणि त्यानंतरच फटाके विकत घ्यावे असं आवाहन महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने करण्यात आलं आहे. आपण 10 वेगवेगळ्या प्रकारचे फटाके घेऊन त्याचं डेसिबल दिलेलं आहे त्या पॉकेटवरती. त्या डेसिबलच्या वरती आहेत का फटाके ते पाहिलेलं आहे नॉईज लेवल. आणि तर डेसिबल काही त्या जवळपास आहेत. कमी तीव्रतेचे फटाके बाजारात उपलब्ध आहेत. ते जे पॉकेटवरती डेसिबल लिहिलेले आहेत तेच घ्यावे, दुसरे फटाके घेऊ नये. ठाणे शहरातील फुटपाथ मोकळे करून दुरुस्त करण्याच्या कामाला प्राधान्य देतानाच आता महापालिका आयुक्त संजय जयस्वाल यांनी शहरातील रस्ते दुभाजक चकाचक करण्याचे आदेश सर्व अभियंत्यांना दिले आहेत. स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून प्रभाग समिती निहाय शहरातील रस्त्यांची डागडुजी, रस्ते दुभाजक दुरुस्ती आणि त्यांची रंगरंगोटी युद्धपातळीवर करण्याचे आदेश नगर अभियंत्यांना आयुक्तांनी दिले आहेत. यामध्ये रस्त्याचे पुनर्पृष्टीकरण करणे, खड्डे बुजवणे, फुटपाथ दुरुस्त करणे आदी कामांचा समावेश असणार असल्याचं महापालिकेच्या वतीने सांगण्यात आलं आहे. बॅरॉन मेल स्टुडिओ घेऊन आला आहे धमाकेदार दसरा दीपावली सेल. 30 नाही, 40 नाही, चक्क 50% डिस्काउंट सेल.
आहे की नाही हा महासेल? छे हा तर आहे सेलचा बाप. बॅरॉन मेन स्टुडिओच्या दसरा दीपावली सेल मध्ये कुठल्याही कपड्यांच्या खरेदीवर मिळवा 50% घसघशीत डिस्काउंट आणि साजरा करा हा दसरा दिवाळी अतिशय धमाकेदार पद्धतीने. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, तलावपाणी, ठाणे. लक्षात ठेवा, हा सेल नाही, महासेल नाही, हा तर आहे सेलचा बाप. बॅरॉन मेन स्टुडिओ. अगदी घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. विविध विभागनिहाय उत्पन्नाच्या वसुलीचं जे उद्दिष्ट ठरवण्यात आलं आहे ते 100% वसूल करण्यात यावं. याबाबत कुठल्याही प्रकारची कारणं ऐकली जाणार नाहीत अशा सूचना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. उत्पन्न वसुलीचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्तांनी सर्व उपायुक्त, विभाग प्रमुख आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची एक बैठक नुकतीच घेतली होती. त्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत 100% वसुलीचं उद्दिष्ट पूर्ण करावं अशी मागणी आयुक्तांनी केली आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत उघड्यावरील शौचालय पूर्णतः बंद करण्याबाबत घनकचरा विभागाने युद्ध पातळीवर कारवाई करण्याच्या सूचना देतानाच या कार्यक्रमाअंतर्गत किमान 5,000 आणि जास्तीत जास्त 10,000 वैयक्तिक शौचालय निर्माण करण्याविषयी सूचना करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे स्वच्छतेबाबत कुचराई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देखील आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. 2016 पर्यंत ठाणे शहरामध्ये उघड्यावरील शौचालय कोणत्याही परिस्थितीत बंद होईल याची दक्षता घ्यावी अशा सूचना देखील आयुक्तांनी दिल्या आहेत. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.